लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी या दोघांचं भांडण एक सुनियोजित कट आहे. अजित पवार यांना धरून जे काही सुरू आहे ते केवळ वैष्णवीच्या हत्याकांडाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी, मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा खेळ सुरू आहे. दोघंही एकाच माळीचे मणी आहेत. वैष्णवीच्या प्रकरणात अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो बॅकफुटला चालला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावाच लागत होता. परंतु त्याआधी मीडियामध्ये जाणीवपूर्वक या 2-3 मंडळींनी जो गोंधळ घालायला सुरुवात केलाय त्याच्या पाठीमागे वैष्णवीचा मुद्दा डायव्हर्ट करणं हे असणारं राजकारण आहे. आणि दुर्दैवाने अशा दोन्ही बाजूच्या सुपारीबाजांना वैष्णवीच्या प्रकरणावर आजपर्यंत त्यांनी एक शब्द काढला नाही, त्याचा निषेध सुद्धा नोंदवला नाही. या दोघांनीही या कुटुंबाला भेट सुद्धा दिली नाही. एक जण पक्ष वाचवण्यासाठी आणि एक जण सुपारीच्या बळावरती वैष्णवीचा मुद्दा डायव्हर्ट करतायत. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. त्याच्यामुळे हे एकामेकांना शिव्या देत राहतील. मी जनतेला आव्हान करतो की आपण वैष्णवीबद्दल बोलायचं आणि वैष्णवीवरचा फोकस डायव्हर्ट होऊ द्यायचा नाही.